तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी गावात खुलेआम दारू विक्री केली जात असल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत। याबद्दल गावकऱ्यांनी अनेकदा निवेदन देऊन सुद्धा पोलीस प्रशासन या संदर्भात कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। अगदी जिल्हा परिषद शाळेच्या बाजूलाच या अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतोय। गावातील युवकांनी अनेकदा एकत्र येऊन दारू बंद करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता आरोपींना सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामुळे या गंभीर समस्येकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता चेतन कुटेमाटे, कळाशी। तुमची काय प्रतिक्रिया काय करावं काय? आमचं काम आहे कारवाई करणं आणि धंदे बंद करणे एक बरोबर आहे, परंतु त्याच्यानंतर ते धंदे करतील तर मग आम्ही काय करा? तुम्ही हात वगैरे करा, डायरेक्ट त्याच्या शिशा फोडा ना। शिशा नाही त्याला फोल्ट आम्ही साहेब तेले कशाला नाही फोल्ट आता साहेब मी हारलो। 2 नंबर करणाऱ्याला मारणं तर चुकी आहे साहेब। 2 नंबर करणाऱ्याला जर मारायची तर चुकी आहे, तर आमच्यासाठी कायदा कुठे लिहिला आहे मला सांगा। 2 नंबर करणाऱ्याला जर आम्ही मारत असेल तर हा कायदा 2 नंबरसाठी आहे का ओरिजिनल साठी आहे? मारा हे शब्दच नाहीत ना। जाऊ देणार बा, काही डिपार्टमेंटचा काही विश्वास ठेवू नका। लक्षात तुम्ही सल्लेला साहेब आम्ही पाहतो आता मारा आता याच्यानंतर तुम्हाला कधीच फोन नाही लावत। माझ्या घरी वाचन काय कळाशी येऊ नका फक्त कधीच। अति काय वाचन आम्ही पाहतो आणि पोलीस पाटील पाहतो। ड्युटी तुम्ही कोण म्हणणारे आम्हाला की इथं येऊ नका म्हणून? मग राजा तुम्ही इकडून बोलता साहेब, तुम्ही तिकडून बोलाल साहेब। कुठून बोलून राहिलो? तुम्ही म्हणता असंही नका बोलू तसंही बोलून राहिले। तुम्ही त्याला मारा, आम्ही कोणाला मारू शकतो का? तुम्ही नका मारू, तुम्ही नाही मारू शकत ना। आम्ही नाही मारू शकत ना। आमच्या गावात चुकीचे लेकरं बायकून राहिले। तुम्ही धंदे बंद करू शकता ना।